जमलं की माझं लग्न दिवाळीत धरलं या रे राडा होईल ना. आता पावसाळा आहे ना. आता फर्स्ट नाईट दुट्या करतो आणि घर बांधून घेतो आणि दिवाळीत बरोबर झटका करतो. आयला गोलब्याने साठला बरं का लागणार नाही. वय 40 झालं होतं त्याचं. त्याला तरी काय म्हणायचंय. अहो 10 वर्ष झालं पुरी बघत होता. आता माझं वय 25 आहे. तुम्हाला सांगतो मी आत्ताच चालू करणार आहे बघायला. हे काय गुलाबाचं फुल घेऊन चाललोय मी. गोलब्या काय म्हणला आयला थांबऱ्या सरशी नवरी मिळाली बरं का चांगली मला. अहो 10 वर्ष झालं पोरगी बघत होतो. सोपय बाई इतकं कोण दम काढतो एवढा. आयला पण एक अवघड झालेला का. नवरी चांगली कोण म्हणा नाही बरं का. पण सारखी म्हणते त्या आयला नवर देव डावण्या सारखा माझा खायपणा आईच्या गावात. लग्न 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 झालं एकदाशी लग्न. अरे पण लय टेन्शन लागा पुढं पण आता. अरे कर्ज झालेला का 4 लाख रुपये. ही बसते ती निवांत आपल्या आईच्या गावात. हाय मांजर समाजातली पोरगी हाय दिसाय चांगले आणि घरातल्यांचा महत्वाचं म्हणजे सपोर्ट आहे. बाकीच्यांचं काय घेणं नाही आपल्याला. पुरीचा मामा आडवा पडतोय हो बोकोबा. ती म्हटलं आपण बघू काय असेल ती. तू फक्त आता गुलाबाचं बोल देऊन ठेव. लगेच काय बोल नको. उगं बिनकामाचा खोटा नाव व्हायचं काम आहे. आयला पत्रवळ्या कुठं ठेवल्यात का गावात नाही काय नाही का. कुठं इथं हे काय रे काय काम रे. ते पत्रवळ्यान दुरून बघायला तो काय ना भावा चल दे. मी मूळ म्हणजे गावाकडचाच बरं का. लय हिंडलो परदेशात गेलो दुनियादारी काय नको ते केलं. अहो काय नाही बरं का. पण जी गावाकडची हवा आहे गावाकडचं वातावरण नाच खोळा. अहो मसाला ताक पितो या 1 नंबर. अहो लय दुनियादारी केली म्या. 20 वर्ष अशी फुकट घालली 1 नंबर भावा.